कॉलेजच्या फीस बद्दल सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 50,000पासून कॉलेजच्या फीस आहेत. एकंदरीत 3,80,000पर्यंत कॉलेजच्या फीस आहेत. आणि या ज्या फीस सांगत आहे या मी पूर्ण फीस सांगत आहे. यामध्ये तुम्हाला जशी आपली कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी अनुसार त्याचे बेनिफिट 100% मिळतच असतात. जर आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीस एकंदरीत या ठिकाणी 1,20,000च्या जवळ आहेत. ही जे काही कॉलेजचा दर्जा ऑटोनॉमस दर्जा आहे या कॉलेजच्या फीस एकंदरीत 1,20,000च्या जवळ आहेत. पण जे ओनली गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या कॉलेजच्या एकंदरीत फीस या 80,000पर्यंत आहेत. आणि या ज्या फीस सांगत आहे मी तुम्हाला ह्या पूर्ण फीस सांगत आहेत. या कॅटेगरी अनुसार तुम्हाला याचं बेनिफिट डेफिनेटली मिळणारच आहे. आणि जर सांगायचं झालं तर प्रायव्हेट ऑटोनॉमस बद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी प्रायव्हेट ऑटोनॉमसचे जेही फी स्ट्रक्चर आहेत हे फी स्ट्रक्चर ॲज कम्पेअर टू गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज या सर्वच्या कम्पेरेटिव्ह आपण जर पाहिलं असता तर या ठिकाणी प्रायव्हेट ऑटोनॉमसची फी स्ट्रक्चर या ठिकाणी जास्त आपल्याला दिसून येईल. सर्वात हायर फीसचं कॉलेज आहे SNDT कॉलेज, नंतर आहे कमिन्स कॉलेज आणि बऱ्यापैकी 2 लाखाच्या ॲव्हरेजमध्ये म्हणजे मॅक्झिमम प्रायव्हेट ऑटोनॉमस आपल्याला कॉलेज पाहण्यात येतील. पण त्याच ठिकाणी जर प्रायव्हेट कॉलेजच्या फीस पाहिल्या तर एकंदरीत पुणे शहर किंवा मुंबई शहर या ठिकाणी किंवा औरंगाबाद शहर किंवा या युनिव्हर्सिटी अंतर्गत जर आपण पाहिलं असता जवळपास फीसची सुरुवात होते 80,000पासून आणि मॅक्झिमम फीस जाते या ठिकाणी एक ॲव्हरेज फीस सांगायचं म्हटलं तर 1,60,000पर्यंत. याच्यातनं ओपनसाठी 50%, EWS साठी 50%, OBC असेल 50%, SC असेल तर 100%, ST 100%, NT असेल तर 100% या ट्युशन फी तुमच्या माफ होत असतात. ठीक आहे.